भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान हादरून गेलाय. भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळं बेचिराख केली आहेत. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. 9 ठिकाणी मिसाईल अटॅक करत दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त केलं गेलं. हे संपूर्ण मिशन नौदल, वायुदल आणि भूदलाने एकत्रितरित्या ऑपरेट केलं. याच ऑपरेशनची भारतीय लष्कराने सकाळी पत्रकार परिषद घेत A to Z माहिती दिली. यावेळी भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांनी या प्रेसला संबोधित केलं. सध्या या महिला अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जगासमोर मांडलंय. यासोबतच त्यांनी भारतीय सैन्य पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादाचा कसा नाश करतंय हे देखील सांगितलं. या 2 महिला अधिकाऱ्यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर होते आणि प्रत्येक भारतीय त्यांचं कौतुक करतायत. खरं तर पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांसोबत असणाऱ्या महिलांना तुम्ही मोदींना या हल्ल्याची माहिती द्या असं म्हटलं होतं. हेच विधान डोक्यात ठेवून भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या आकांचा खात्मा केलाय. जगाला याबाबत माहिती देताना हीच नारी शक्ती पुढे आल्याचं आज पाहायला मिळतंय. त्यामुळे भारताच्या या 2 रणरागिणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्यात. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.